पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पुष्कळदा सफल होण्यासाठी म्हणजे यशस्वी होण्यासाठी किंवा आम्ही फळ मिळवण्यासाठी किंवा कमाई करण्यासाठी पुष्कळ प्रकारचे प्रयत्न करतो, पुष्कळ प्रकारचे. परंतु कधी कधी आमच्या प्रयत्नाला यश मिळत नाही, आमच्या कष्टाला यश मिळत नाही. तर त्याला एक विशेष कारण आहे. विशेष कारण काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा स्वतःला सफलता पाहतो, सफलता म्हणून ज्याला म्हणतो, ती सफलता परमेश्वराच्या दृष्टीने आहे किंवा नाही आपण पाहिलं पाहिजे. कधी कधी आम्ही खूप पैसा कमवतो, मस्त धनसंपत्ती आमच्या जवळ आहे आणि खूप आम्हाला असं वाटतं की खूप आता मला काही कमी नाही, मला काहीच कमी नाही, आता माझ्याजवळ सर्वच आहे, धन आहे, संपत्ती आहे, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, नातेवाईक आहे, सर्व असं वाटते. परंतु हे धनसंपत्ती किंवा हे कमाई आपल्याला जेव्हा वेळ येते तेव्हा ते काहीच कामी लागत नाही. आणि मग आम्ही म्हणतो, अरे बाबा माझ्याकडे सर्व काही आहे, परंतु मला याच्यापासून काही लाभ होत नाही आहे. उदाहरणार्थ एखादी समजा बिमारी, तर पैसा भरपूर असला तरी आपण जीव वाचवूच शकतो अशी काही गॅरंटी नाही. किंवा समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला काही कार्य करणे आहे किंवा त्याच्यामध्ये आपण हात टाकत आहोत पीक येण्यासाठी किंवा कोणत्या कंपनीमध्ये किंवा आपल्याला नफा होईलच असं काही आपल्याला काही गॅरंटी नाही. तर काही गोष्टी अशा आहेत ज्या देवाच्या आपल्या जीवनाला यश बनवण्यासाठी हे धनसंपत्ती किंवा कोणती दुसरी वस्तू आमच्या जीवनाला यश देऊ शकत नाही. तर आमच्या जीवनाला यश देणारे, सफलता देणारे, आमच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडवून आणणारे, आम्हाला आनंद देणारे, आम्हाला अनंत सुख देणारे काही कारण आहेत. आणि ते कारण आपण शोधल्याने आम्हाला आमचं जीवन सफल बनवता येते आणि आनंदित बनवता येते आणि सुखी बनवता येते. आणि ते आहे बायबलचे वचन. आणि काही बायबलचे वचन अशा प्रकारे आम्हाला आनंद देतात किंवा यश देते की त्याच्याद्वारे आम्हाला अनंत जीवन मिळते. प्रियजनो, असे काही बायबलचे वचन आपण पाहूया, त्याच्याद्वारे आम्हाला खरोखर सफलता, आनंद आणि अनंत जीवन मिळेल. आम्ही नीतिसूत्रे अध्याय 16 वचन 3 मध्ये आम्ही वाचतो. पवित्र वचन आम्हाला सांगते, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. तुझे बेत, कोणते बेत? जे बेत ज्याच्यासाठी आपण आनंद किंवा अनंत जीवन मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो किंवा सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, ते बेत कधी सफल होतात? तुझे सर्व कार्य परमेश्वरावर सोप. जेव्हा आम्ही परमेश्वरावर आपले कार्य सोपवून देतो, ते परमेश्वराच्या मदतीने, परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या आशीर्वादाने ते आम्हाला पूर्ण झालेले दिसतात. आणि अन्यथा आमच्या कष्टाने, आमच्या मेहनतीने ते कधीच होणार नाही. पहिला राजा अध्याय 2 त्याचे 3रे वचन सुद्धा आम्हाला सांगत आहे. फार महत्वाचं वचन आहे, आम्हाला प्रगतीकडे नेणारं, यशाकडे नेणारं, यशस्वी बनवणारं वचन. आपण हे रोज म्हणत राहिल्याने खरोखर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये यश देईल, आनंद देईल आणि आम्हाला अनंत जीवनाकडे नेईल. तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ. प्रियजनो, ते पाळण्यामध्ये आमची सफलता आहे. ते पाळ, जे काही परमेश्वरानं तुला दिलेलं आहे ते तू पालन कर, त्याचे पालन कर, त्याच्या मार्गाने चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम
आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ, म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती होईल. देवाच्या आज्ञेमध्ये राहिल्याने आम्हाला जे काही आम्ही करणार त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल. कारण देवाची आज्ञा काय असते? देवाची आज्ञा आम्हाला पवित्र बनवणारी, देवाची आज्ञा आम्हाला आनंद देणारी, देवाची आज्ञा आम्हाला देवाच्या इच्छेला पूर्ण करणारी असते. म्हणून जेव्हा आम्ही देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये पाळतो तेव्हा आमच्या सर्व कार्याला यश मिळते. आमच्या सर्व कार्याला यश मिळावं हीच देवाची इच्छा आहे. आम्ही अनुवाद ग्रंथाच्या 28व्या अध्यायामध्ये आपण वाचतो. अनुवाद ग्रंथ 28वा अध्याय पवित्र वचन 1 आणि वाचतो, तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील. वचन लक्षपूर्वक ऐकशील, आज्ञा काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करील. परमेश्वराचे वचन ऐकल्याने, परमेश्वराच्या आज्ञा पाळल्याने परमेश्वर या जगामध्ये सर्वात उंच, सर्वात मोठा, आम्ही मोठं बनण्यासाठी प्रयत्न करतो नाही का? परंतु खरं मोठं देव कशापासून आम्हाला बनवते आम्ही हे जाणत नाही. आम्हाला वाटते का पैसा मिळाला तर आपण मोठं होतो, आम्हाला वाटते का आम्ही गाडी घोडा घेतला तर मोठं होतो, किंवा आम्ही समाजामध्ये मला मान मिळाला तर मोठं होतो, किंवा मला चांगले टॅलेंट आलं तर मी मोठं होतो, लोक मला वा म्हणलं तर मी मोठं होतो, असं कधी कधी आम्हाला वाटते. परंतु खरं मोठंपणा आणि ज्या मोठपणा मधून आम्ही कधीच खाली पडणार नाही, कधी परमेश्वर आम्हाला खाली पडू देणार नाही, तो मोठपणा कुठून आहे? देवाचे वचन वाचण्यामध्ये, समजण्यामध्ये आणि त्याची आज्ञा पाळण्यामध्ये. आम्हा सर्वांना फार मोठी संधी मिळालेली आहे मोठं बनण्याची, आणि म्हणून परमेश्वर आम्हाला मोठं बनवू इच्छितो. म्हणून आपण त्याचे वचन वाचूया. आपण ह्या उपवास काळामध्ये आहोत. आपण उपवास काळामध्ये आपण जास्तीत जास्त वचन वाचून त्या वचनावर मनन चिंतन करून परमेश्वराचं वचन समजू आणि त्याची आज्ञा पाळू, म्हणजे परमेश्वर आम्हाला उंच करणार, मोठं बनवणार. आम्ही अनुवाद ग्रंथाच्या अध्याय 8 वचन 18 मध्ये आम्ही वाचतो, पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य देत आहे. प्रियजनो, आम्ही धन प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या जगामध्ये नाही का? काय करतो? कोणी कष्ट करतात, खूप कष्ट करतात, धन प्राप्तीसाठी देवाला विसरतात, देवाचे कार्य सोडून देतात. कोणी 2 नंबरनं पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात, कोणी कोणाला फसवून प्रयत्न करतात, कोणी असा धंदा करतात की तो आपल्या जीवाचा पर्वा न करता धंदा करतात. त्यांना चर्चमध्ये येण्यासाठी बिलकुल वेळ सुद्धा भेटत नाही अशा प्रकारे. परंतु हे सर्व फजूल आहे. परंतु परमेश्वर काय म्हणत आहे? त्याप्रमाणे जेव्हा आपण आपले कष्ट केले आणि त्या वचनाला धरून आपण आपले प्रयत्न केले तर आम्हाला यश मिळणार. आमच्या जीवनामध्ये धन कधी माग राहणार नाही, आम्हाला विपुलपणे धन मिळणार. म्हणून देवाचे वचन ऐकण्यामध्ये आणि देवाच्या आज्ञेनुसार, देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यामध्ये आम्हाला यश आहे. प्रियजनो, येशूने आम्हाला सुंदर असा एक उपाय सांगितला. आपण कसं मोठं होऊ शकतो, आम्ही कशा प्रकारे आम्ही महान बनू शकतो. येशूने म्हटलेलं आहे लूक अध्याय 16 वचन 10 मध्ये आपण वाचतो, जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.
प्रियजन हो, आपण याचा अर्थ असा आहे की आपण लहान लहान गोष्टीमध्ये आपण तत्पर असावं, इमानदार असावं, प्रामाणिक असावं. आम्ही कधी कधी काय म्हणतो, हे लहानशी गोष्ट आहे, अन्याय, हा लहानसा अन्याय आहे, आणि म्हणून त्याला आपण अशा प्रकारे टाळण्याचा प्रयत्न. आपण जेव्हा लहानातल्या लहान गोष्टीमध्ये प्रामाणिकपणे राहतो, तेव्हा देव आमच्यावर मोठे मोठे कार्य आम्हाला लागतो आणि आम्हाला सफलता मिळते. म्हणून आपण कधी हे लहान गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही किंवा ह्याच्यामध्ये आम्हाला लाभ नाही असं आपण कधीच म्हणू नये. आणि म्हणून आपण परमेश्वराने जे काही आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये विश्वास ठेवून, लक्ष लावून, काळजीपूर्वक देव आम्हाला देत आहे, देव आम्हाला शिकवत आहे, हे देवाचे वचन आहे असं आपण समजून हे वचनाचं आपण पालन करूया. या वचनानुसार आपण जीवन जगूया. आम्हाला दुःख झालं तरी, आम्हाला कष्ट झालं तरी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, देवाच्या वचनाचे पालन करण्यासाठी, देवाची आज्ञा पालन करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आमच्या जीवनामध्ये यश कधीच रुकणार नाही. यशस्वी होऊ, आनंदित होऊ आणि आम्ही अनंत जीवन प्राप्त करू.